Hello friends, welcome in online class. Today we are going to discuss about the lesson from class 10 Science and Technology part 2, and the name of lesson is Introduction to Microbiology. Student, this is the second video of this lesson. I am Rathod Narendra Manikrao welcoming you in the online class. Here the question is asked, what is probiotic food is famous? In probiotic food, lactobacilli bacteria are added. This addition increases the nutritional value of the food, and the harmful bacteria Clostridium are destroyed due to the probiotics, and they also increase the intestinal flora of bacteria that synthesize the vitamins inside the human intestine. The diseases resisting power is also increased due to the probiotics. स्टुडंट्स, विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे आपल्याला, व्हॉट इज प्रोबायोटिक फूड इज फेमस? इन प्रोबायोटिक फूड लॅक्टोबॅसिली बॅक्टेरियाज आर ॲडेड. प्रोबायोटिक फूडमध्ये लॅक्टोबॅसिली नावाचा बॅक्टेरिया ॲड केला जातो, अँड धिस ॲडिशन इन्क्रीज द न्यूट्रिशनल व्हॅल्यू ऑफ द फूड. आणि ह्या लॅक्टोबॅसिली बॅक्टेरियाच्या ॲडिशनमुळे काय होतं, त्या अन्नपदार्थाची न्यूट्रिशनल व्हॅल्यू वाढते, इन्क्रीज होते. आणि जे हार्मफुल बॅक्टेरियाज आहेत, क्लॉस्ट्रिडियम सारखे जे हार्मफुल बॅक्टेरिया त्या अन्नपदार्थामध्ये आहेत, ते काय होतात, डिस्ट्रॉय होतात ड्यू टू प्रोबायोटिक्स. अँड दे ऑल्सो इन्क्रीज द intestinal flora of bacteria that synthesize the vitamins inside the human intestine. मानवी इंटेस्टाईनमध्ये जे व्हिटॅमिन्सचं प्रमाण वाढवतात, अशा बॅक्टेरियांना स्टिम्युलेट करण्याचं काम किंवा त्यांचं कार्य इन्क्रीज करण्याचं काम हे प्रोबायोटिक्स करतात. अँड द डिसीजेस रेजिस्टिंग पॉवर इज ऑल्सो इन्क्रीज्ड ड्यू टू द प्रोबायोटिक्स. म्हणजे रोगप्रतिकारक शक्तीसुद्धा ह्या प्रोबायोटिक्समुळे वाढते. आता प्रोबायोटिक मिल्क प्रोडक्ट कंटेनिंग ॲक्टिव्ह बॅक्टेरिया सच ॲज लॅक्टोबॅसिलस ॲसिडोफिलस, बिफिडोबॅक्टेरियम बिफिडम, लॅक्टोबॅसिलस casei, and from probiotics. From probiotics, all above microbes helps in maintaining the intestinal bacteria which helps the digestion. बघा, वर दिलेले जे काही बॅक्टेरिया आपल्याला सांगितले बघा, लॅक्टोबॅसिलस ॲसिडोफिलस, बिफिडोबॅक्टेरियम बिफिडम, लॅक्टोबॅसिलस केसे, हे सगळे कुठले आहेत, प्रोबायोटिक्समधले असलेले बॅक्टेरियाज आहेत. आणि ऑल अबोव मायक्रो ऑर्गॅनिझम, वर दर्शवलेले सगळे जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत, जे बॅक्टेरियाज आहेत, ते काय करतात, हेल्प्स इन द मेंटेन द इंटेस्टायनल बॅक्टेरिया विच हेल्प्स इन द डायजेशन. डायजेशनसाठी जे बॅक्टेरिया आपल्या इंटेस्टाईनमध्ये आहेत आणि त्याच्यामुळे डायजेशन प्रक्रिया ही चांगली होते, त्यांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी हे वरील बॅक्टेरिया काय करतात, मदत करतात. अँड दे ऑल्सो डिक्रीज द हार्मफुल बॅक्टेरिया सच ॲज क्लॉस्ट्रिडियम. आपल्या इंटेस्टाईनमध्ये क्लॉस्ट्रिडियम सारखे हार्मफुल बॅक्टेरिया जर असतील तर अशा हार्मफुल बॅक्टेरियाला सुद्धा डिस्ट्रॉय करण्याचं काम हे बॅक्टेरियाज करत असतात. बघा, व्हेरियस प्रोडक्ट्स आर कॉल्ड ॲज व्हेरियस प्रोडक्ट्स विच आर ऑब्टेन्ड फ्रॉम द मिल्क प्रोडक्ट आर कॉल्ड ॲज प्रोबायोटिक्स such as yogurt, kefir, then sauerkraut, that is pickle of cabbage, dark chocolate, miso soup, oil, corn syrup, artificial sweeteners. These are the products which we obtain from the probiotics. Seafood microalgae
like spirulina, chlorella, blue-green algae. And what are the benefits of probiotics? The colonies of useful bacteria are formed in the alimentary canal due to probiotics, and the harmful microbes can be controlled by reducing the metabolic activity. मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीचं इम्प्रूव्ह करून ते हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम जे आपल्या शरीरामध्ये आहेत त्यांची संख्या ते काय करतात रिड्यूस करतात. अँड प्रोबायोटिक्स इम्प्रूव्ह रेजिस्टन्स टू फाईट अगेन्स्ट द डिसीज. आणि हे प्रोबायोटिक्स काय करतात आपल्याला आपली रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी सुद्धा मदत करतात. अँड सम हार्मफुल सबस्टन्सेस आर फॉर्म ड्युरिंग द मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज. ड्युरिंग द metabolic activity some harmful products are produced in our body and their bad effects are lowered due to the probiotics. बघा काही हार्मफुल प्रोडक्ट्स आपल्या शरीरामध्ये आपल्या मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीच्या वेळेस तयार होतात, त्याच्यामुळे आपल्या शरीरावर दुष्परिणाम होतो आणि त्याचा परिणाम कमी करण्यासाठी हे प्रोबायोटिक्स आपल्याला मदत करतात. ड्यू टू अँटीबायोटिक ट्रीटमेंट युजफुल बॅक्टेरिया बिकम इनॅक्टिव्ह. ड्यू टू अँटीबायोटिक ट्रीटमेंट आपण ज्यावेळेस औषध घेतो, अँटीबायोटिक्स घेतो, त्यावेळेस ह्या युजफुल बॅक्टेरिया ज्या आहेत त्यांचं काम काय होतं इनॅक्टिव्ह होतं. अँड प्रोबायोटिक्स रिवायटलाइज देम बाय मेकिंग देम ॲक्टिव्ह अगेन. मग हे जे प्रोबायोटिक्स काय करतात त्यांना रिवायटल करतात, त्यांना रिॲक्टिव्ह करतात आणि त्यांचं कार्य पूर्ण सुदृढ करण्याचं ते काम करत असतात. आता बेनिफिट्स ऑफ प्रोबायोटिक्स कुठले कुठले आहेत बघा. प्रोबायोटिक्स आर युजफुल फॉर ट्रीटमेंट ऑफ डायरिया. डायरियासारख्या आजारामध्ये ट्रीटमेंट करण्यासाठी प्रोबायोटिक्सचा वापर केला जातो. इन पोल्ट्री ट्रीटमेंट टू प्रोबायोटिक्स आर युज्ड. पोल्ट्री ट्रीटमेंटसुद्धा याचा वापर केला जातो. मग पुढचा आहे ब्रेड. हा पदार्थ आहे जो आपण तयार करतो आणि हा ब्रेड जो आहे ब्रेड इज मेड फ्रॉम फ्लोअर ऑब्टेन्ड फ्रॉम द सिरियल्स. कडधान्यापासून जे काही पीठ आहे त्या पिठापासून ब्रेडची निर्मिती होते. अँड द डग इज मेड बाय मिक्सिंग टुगेदर द बेकर यीस्ट, सॅकॅरोमायसिस सेरेवेसिया, वॉटर, सॉल्ट अँड अदर नेसेसरी मटेरियल. म्हणजे हा जो पिठाचा गोळा तयार केला जातो तो फ्लोअर ऑफ सिरियलपासून, बेकर यीस्टपासून, सॅकॅरोमायसिस सेरेविसिया, परत वॉटर, सॉल्ट आणि अदर नेसेसरी मटेरियलचा ॲड करून तो पिठाचा गोळा तयार केला जातो. अँड द यीस्ट ॲडेड इन दॅट डो व्हॉट हॅपन helps in the formation and bring about the conversion of sugar into CO2 and ethanol. हा जो बॅक्टेरियामध्ये आपण ॲड करतो तो काय करतो फर्मेंटेशनच्या मार्फत तो काय करतो कार्बन डायऑक्साईडचं त्यामध्ये ॲडिशन करतो, कन्व्हर्जन करतो. त्या शुगरचं कन्व्हर्जन कार्बन डायऑक्साईडमध्ये आणि इथेनॉलमध्ये करतो. अँड ड्यू टू रिलीज ऑफ कार्बन डायऑक्साईड द ब्रेड बिकम स्पॉन्जी. बघा हा जो कार्बन डायऑक्साईड तयार झालेला आहे तो कार्बन डायऑक्साईड त्याला आपण ज्यावेळेस बेक करतो तो रिलीज होतो. ड्युरिंग द बेकिंग द कार्बन डायऑक्साईड विच इज प्रोड्युस्ड बिकॉज ऑफ प्रेझेन्स ऑफ बॅक्टेरिया इन द डग ऑफ फ्लोअर दॅट रिलीज. अँड ड्यू टू रिलीज ऑफ कार्बन डायऑक्साईड द ब्रेड बिकम स्पॉन्जी. ईस्ट इज ऑफ टू टाईप. द ईस्ट आहेत हे किती प्रकारचे आहेत दोन प्रकारचे आहेत. पहिला आहे कॉम्प्रेस्ड ईस्ट कंटेनिंग कार्बोहायड्रेट, फॅट, प्रोटीन, व्हेरियस विटॅमिन्स अँड मिनरल्स. बघा पहिला ईस्ट कुठला आहे कॉम्प्रेस्ड ईस्ट. त्याच्यामध्ये काय काय असतं कार्बोहायड्रेट असतं, फॅट असतं, प्रोटीन असतं आणि त्याचबरोबर व्हेरियस टाईप ऑफ विटॅमिन्स आणि मिनरल्स त्याच्यामध्ये असतात. अँड दिस इज यूज इन अ कमर्शियल बेकरी इंडस्ट्री. आणि हे ईस्ट कमर्शियल बेकरी इंडस्ट्रीमध्ये त्याचा वापर केला जातो. ड्राय ग्रॅन्युलर ईस्ट यूज्ड फॉर डोमेस्टिक यूज.
आपल्या घरामध्ये आपल्या ड्राय ग्रॅन्युलर दाणेदार जे ईस्ट आहे जे आपल्या घरामध्ये आपण वापरतो ते दुसऱ्या प्रकारचं ईस्ट झालं. अँड प्रोडक्ट प्रोड्यूस्ड विथ ईस्ट बिकम न्यूट्रिटिव्ह. ह्या ईस्टचा वापर करून जे प्रोडक्ट आपण तयार करतो ते कसे असतात, न्यूट्रिटिव्ह असतात, पोषक असतात. व्हिनेगर, सोया सॉस अँड मोनोसोडियम ग्लुटामेट आर ऑल्सो प्रोड्यूस्ड बाय मायक्रोबाईल फर्मेंटेशन. बघा, मायक्रोबाईल फर्मेंटेशनच्या माध्यमातून व्हिनेगर, सोया सॉस आणि मोनोसोडियम ग्लुटामेट असे पदार्थ तयार केले जातात. आता आपण पाहतो व्हिनेगर प्रोडक्शन. तर व्हिनेगर इज अ 4% ॲसिटिक ॲसिड CH3COOH. आणि हे आता ह्या व्हिनेगरचा यूज काय, व्हॉट आर द युजेस ऑफ व्हिनेगर? इम्पार्ट सोअर टेस्ट टू द फूड मटेरियल. बघा, अन्नपदार्थाला आंबट चव देण्याचं काम हा व्हिनेगर करतो. प्रिझर्वेशन ऑफ पिकल्स, सॉस, केचप अँड चटनीज. चटणी, सॉस, केचप या किंवा पिकल्स लोणच्याला प्रिझर्व करण्यासाठी या व्हिनेगरचा वापर केला जातो. बाय फर्मेंटेशन ऑफ फ्रूट ज्यूस, मॅपल सिरप, शुगर, मोलॅसेस, स्टार्च ऑफ रूट आर with the help of yeast, Saccharomyces cerevisiae, ethanol is obtained. बघा, by the fermentation of fruit juice like apple syrup, sugar, molasses, starch of the root काय होतं, with the help of yeast, Saccharomyces cerevisiae याच्यापासून काय करतं, त्यापासून त्याचं इथेनॉल आपण ऑब्टेन करतो. अँड यूज्ड इन अ इम्पार्ट सोर टेस्ट to form material and for preservation of pickles, sauce, ketchup etc. मग हा त्या अन्नपदार्थाची चव वाढवण्यासाठी आणि त्याच्यापासून प्रिझर्वेटिव्ह पदार्थ तयार करण्यासाठी याचा वापर केला जातो. आणि हे व्हिनेगर आपल्याला कुठेही मार्केटमध्ये इझिली अवेलेबल होतं. आता प्रिपरेशन पाहिलं आपण. इथेनॉल प्लस ॲसिटोबॅक्टर अँड ग्लिकॅनोबॅक्टर मिक्सचर प्लस microbial degradation and acetic acid and other byproducts, rarefaction of mixture, separation of acetic acid and acetic acid bleached with the potassium ferrocyanide, pasteurization and very small quantity of SO2 gas is mixed and vinegar is produced. म्हणजे व्हिनेगर कसं तयार करतात बघा, इथेनॉल, ॲसिटोबॅक्टर आणि ग्लुकॅनोबॅक्टर मिक्स केलं जातं. त्यामध्ये मायक्रोबायल डिग्रेडेशन होतं. ॲसिटिक ॲसिड अँड अदर बाय प्रोडक्ट्स त्यापासून तयार होतात. आणि रिफ्रेशन ऑफ अ मिक्सचर, त्या मिक्सचरला रिफ्रॅक्शन केलं जातं आणि त्याला त्यातून ॲसिटिक ॲसिड सेपरेट केलं जातं. अँड ॲसिटिक ॲसिड ब्लीच विथ पोटॅशियम फेरोसायनाइड. ते ॲसिटिक ॲसिड त्या पोटॅशियम फेरोसायनाइडवर ब्लीच केलं जातं, त्याला पॉश्चराईज केलं जातं आणि खूप थोड्या प्रमाणामध्ये त्यामध्ये SO2 गॅस मिक्स केला जातो आणि अशा प्रकारे हा व्हिनेगर तयार होतो. आता सोया सॉस, फंगस, ॲस्पेरगिलस ओरिजिए इज यूज्ड टू फर्मेंट द मिक्सचर ऑफ फ्लोर ऑफ व्हीट और राईस अँड सोयाबीन टू प्रोड्यूस अ सोया सॉस. बघा, याच्यामध्ये सोया सॉस तयार करण्यासाठी काय केला जातो, फंगसचा वापर केला जातो. त्या फंगसचं नाव आहे ॲस्पेरेगिलस ओरिजी अँड इट इज टू बी फर्मेंट द मिक्सचर ऑफ फ्लोर व्हीट. हे काय करतं, जे गव्हाचं पीठ आहे त्याला काय केलं जातं, फर्मेंट केलं जातं आणि सोयाबीन त्यामध्ये ॲड करून सोया सॉस त्या ठिकाणी प्रोड्यूस केलं जातं. Okay students, we may stop here. If you like the video, please share and subscribe. Thank you.